राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिसत जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 5 जून या दिवशीचं चिंतन। प्रेमरूप परमेश्वरावर आपण प्रेम करण्यास शिकलं पाहिजे। हे संतांशिवाय आपल्याला कोणी शिकवणार नाही। परमेश्वराबद्दल आमची काय भावना आहे, आम्हाला तो आमच्या मदतीसाठी यावा, आमच्या अडचणी त्यानं दूर कराव्यात, आम्ही स्वतः आमचे कुटुंबीय वगैरे सर्वांना त्यानं कायम सुखात ठेवावं वगैरे वगैरे। म्हणजे व्यावहारिक मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला देव पाहिजे असतो आणि ते सुद्धा त्याची आठवण आम्ही अडचणीच्या वेळेलाच काढणार हे विशेष। सुखाच्या काळात त्याची आठवण येत नाही, कारण तशी गरज भासतच नाही। अर्थात या बदल्यात आम्ही त्याची पूजा अर्चा होम हवन दर्शन वगैरे करतो। त्याने रागावू नये म्हणूनही आम्ही त्याचं पूजन करत असतो। धर्माचरण हा बराचसा भीतीवर अवलंबून आहे, पण ते योग्य आहे का? आम्ही त्याची भक्ती करतो म्हणणं धाडसाचंच ठरेल, कारण आम्ही जो देवघेवीचा व्यवहार त्याच्याबरोबर करतो तो भक्तीच्या कुठल्याच व्याख्येत बसत नाही। नारदांनी आपल्या भक्तिसूत्रात भक्तीची व्याख्या करताना सा तो अस्मिन परम प्रेमरूपा अमृत स्वरूपात असं म्हटलंय। परमेश्वर प्रेममय आहे, रसोवई सहा असं त्याचं वर्णन आहे। त्याला भक्तांच्या आणि इतरही प्राणीमात्रांच्या जीवनात रस आहे। तो भावनाशून्य निरस कोरडा नाही। पण हे आमच्या लक्षात कुठे येतं? आम्ही आमच्या प्रपंचात गुंतलेले आहोत, नाहीतर परमार्थाच्या नावाखाली पूजापाठ करत बसलो आहोत। फक्त तूच हवास बाकी काही नको असं म्हणावयाचं धाडस आमच्यात नाही, कारण आमच्याजवळ खरं प्रेम नाही। म्हणून परमेश्वराबद्दल आम्हाला प्रेम वाटत नाही। संतांनी ते आपल्याला शिकवलं, नुसती कोरडी शिकवण नाही तर आपल्या आचरणानं त्यांनी परमेश्वरावर प्रेम कसं आणि किती उत्कट करता येतं ते दाखवून दिलं। संतांची चरित्र ही या त्यांच्या परमेश्वरावरील प्रेमाची अनुभूत अवस्था आहे। त्यांनी जे शिकवलं ते आपण आचरणात आणायला हवं। सद्गुरूसुद्धा आपल्याला प्रेम शिकवतात। प्रेमाशिवाय दुसरं काहीही नाही असं परमपूज्य दादा म्हणायचे। त्यांच्या कृपेनंच खऱ्या प्रेमाची अनुभूती आम्हाला येईल। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।